नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच घेणार आहोत। तर हे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात टिंबटिंब या वर्षी झाली। तर ऑप्शन क्रमांक 3, सन 1965 या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली। प्रश्न क्रमांक दुसरा, इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3, गोपाळ हरी देशमुख यांनी इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी केली होती। प्रश्न क्रमांक तिसरा, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, रणजित देसाई हे स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2, व्हिटॅमिन अ या जीवनसत्वाच्या अभावी रात आंधळेपणा हा आजार होतो। प्रश्न क्रमांक 5वा, URL याचे पूर्ण रूप पुढीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हे URL याचे पूर्ण रूप आहे। प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, 78 सदस्य हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 7वा, भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक म्हणतात। प्रश्न क्रमांक 8वा, भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतामधील कोइंबतूर या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 9, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, मौलाना अबुल कलाम आझाद हे इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 10वा, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 11, गोवा राज्याचे उच्च न्यायालय हे पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, मुंबई या ठिकाणी गोवा राज्याचे उच्च न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता एक शब्द संगणकाशी निगडीत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, PSU हा शब्द संगणकाशी निगडीत नाही। प्रश्न क्रमांक 13, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक 2, महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले। प्रश्न क्रमांक 14, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय हे खालीलपैकी किती वर्ष आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 65 वर्ष हे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय आहे। प्रश्न क्रमांक 15, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, गोपाळ कृष्ण गोखलेंनी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 16, हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4, न्यायमूर्ती रानडे यांना हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून ओळखले जाते किंवा जातात। प्रश्न क्रमांक 17, आधुनिक चाणक्य म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1,
श्री राजगोपालाचारी यांना आधुनिक चाणक्य म्हणून ओळखले जातात? प्रश्न क्रमांक 18, अनहॅपी इंडिया हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2, लाला लजपतराय यांनी अनहॅपी इंडिया हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, सन 1935 या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 20, संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4, सन 1946 या वर्षी संविधान सभेची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 21, अस्तंबा शिखर हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्राच्या नंदुरबार या जिल्ह्यामध्ये अस्तंबा हे शिखर आहे. प्रश्न क्रमांक 22, पंचायत राजची मूळ संकल्पना ही पुढीलपैकी कोणाची होती? तर ऑप्शन क्रमांक 3, महात्मा गांधी यांची पंचायत राजची मूळ संकल्पना होती. प्रश्न क्रमांक 23, बक्सारचे युद्ध हे पुढीलपैकी केव्हा झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3, 22 ऑक्टोबर सन 1764 या दिवशी बक्सारचे युद्ध झाले होते. प्रश्न क्रमांक 24, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती व जास्तीत जास्त सभासद असू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 सभासद असू शकतात. प्रश्न क्रमांक 25, ग्रामपंचायतीच्या सभासदांना पुढीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2, मेंबर असे ग्रामपंचायतीच्या सभासदांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणता एक आउटपुट डिव्हाइस नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, स्टायलस हे एक आउटपुट डिव्हाइस नाही. प्रश्न क्रमांक 27, तमा नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होतो? तर ऑप्शन क्रमांक 4, तमा नसणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्वा न करणे असा होतो. प्रश्न क्रमांक 28, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार हा द्विकर्मक क्रियापदाचा आहे. प्रश्न क्रमांक 29, घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4, घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 30, काठ्या या शब्दाचे एकवचन खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, काठी हे काठ्या या शब्दाचे अनेकवचन आहे. प्रश्न क्रमांक 31, कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो हे कोणत्या प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, कर्तरी प्रयोगाचे वरील वैशिष्ट्य आहे. 32, पोटात दुखणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4, पोटात दुखणे या वाक्यप्रचाराचा अर्थ असूया वाटणे असा होतो. प्रश्न क्रमांक 33, तो येत असेल या वाक्याचा काळ ओळखा किंवा सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1, तो येत असेल या वाक्याचा काळ हा अपूर्ण भविष्यकाळ आहे. प्रश्न क्रमांक 34, प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3, प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द प्रतिमा असा आहे. प्रश्न क्रमांक 35, विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला हे वाक्य कोणत्या काळामधलं आहे?
तर ऑप्शन क्रमांक 3, विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला हे वाक्य पूर्ण वर्तमान काळामधलं आहे.